नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. मी आज पुन्हा तुमच्यासोबत एक पारंपरिक रेसिपी शेअर करणार आहे. अतिशय चविष्ट ही खानदेशातली एक रेसिपी आहे, जिला काही ठिकाणी बंगा म्हटलं जातं किंवा मग तुम्ही हिला तिळाची आमटीसुद्धा म्हणू शकतात. ही आमच्या घरी इंद्रायणी भातासोबत खायला सगळ्यांना खूप आवडते. ही भाकरीसोबत तर इतकी छान लागते की एका भाकरीऐवजी 2 भाकऱ्या खाल एवढी चविष्ट ही आमटी तयार होते. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. सगळ्यात आधी एका कढईमध्ये बघा मी इथे अर्धा कप इतके गावरान तीळ घेतले आहे. तर हा बंगा करताना शक्यतो गावरान तिळाचा वापर करा. त्यामुळे काय होतं की ही जी आमटी आहे ना ती खमंग तयार होते, चवीला खूप छान लागते. मंद आचेवर आपल्याला सतत ढवळत हे सोनेरी रंगावर तीळ भाजून घ्यायचे आहे. तीळ जसे भाजले जाते ते तडतड उडायला लागते इतपत आपल्याला तीळ भाजून घ्यायचं आहे. तीळ भाजलं गेलेलं आहे. आता आपण एका ताटामध्ये काढून पूर्णपणे रूम टेम्परेचरवर हे गार करायला ठेवायचे. आता याच कढईमध्ये आपल्याला एक छोटा चमचा इतकं तेल टाकून यामध्ये चणा डाळ भाजून घ्यायची आहे. तर एक मोठा चमचा भरून मी या ठिकाणी चणा डाळ घेतली आहे, म्हणजेच हरभऱ्याची डाळ. ही सुद्धा चांगला डाग पडेपर्यंत मंद आचेवर खमंग अशी भाजून घ्यायची आहे. डाळ छान भाजली गेलेली आहे. ही सुद्धा आपण एका ताटामध्ये काढून रूम टेम्परेचरवर गार करायला ठेवूयात. तर अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. अगदी पारंपरिक ही रेसिपी आहे, आवर्जून तुम्ही एकदा करून बघा. आता त्याच कढईमध्ये पुन्हा मी एक छोटा चमचा इतकं तेल टाकलं आहे. आता बघा या ठिकाणी मी 6 ते 7 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे. या कमी तिखटवाल्या आहे म्हणून मी 6 ते 7 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार हिरव्या मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकतात, पण ही झणझणीत खायला छान लागते. जर तुम्ही बाळंतिणीसाठी हा बंगा बनवणार असाल तर यामध्ये मिरची फक्त खुडून टाकली ना तरीही चालेल. आता ही मिरची आपल्याला चांगली डाग पडेपर्यंत लो टू मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायची आहे. तर तुम्हाला या पारंपरिक रेसिपी बघायला आवडते की नाही मला कमेंट करून नक्की सांगा. याआधीसुद्धा मी खूप साऱ्या पारंपरिक रेसिपी शेअर केलेल्या आहे. मिरची भाजली गेली की ताटामध्ये गार करायला ठेवायची. आता बघा या ठिकाणी ना मी 2 मोठे चमचे भरून भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतला आहे. तुमच्याकडे असा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट नसेल तर ज्यावेळी आपण डाळ भाजतो ना तेव्हाच एक मोठा चमचा इतके शेंगदाणे भाजून घेतले तरीही चालेल. आता मिक्सरच्या मीडियम साईजच्या भांड्यामध्ये भाजलेले सगळे पदार्थ टाकून घ्यायचे आहे. यानंतर यामध्ये आपण लसणाच्या पाकळ्या टाकणार आहोत. साधारण 7 ते 8 लसणीच्या पाकळ्या टाकायच्या आणि थोडीशी स्वच्छ धुवून घेतलेली काड्यांसकट कोथिंबीर टाकायची. यामुळे या बंगाला चव पण छान येते आणि रंगही खूप छान येतो. आता थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आवश्यकतेनुसार आणि बारीक याचं वाटण करायचं आहे. महत्त्वाची टीप आहे, वाटण अगदी बारीक झालं पाहिजे. हे बघा या पद्धतीने. आता एकीकडे मी पाणी गरम करत ठेवलं आहे आमटीसाठी आणि आता फोडणीसाठी कढईमध्ये 2 मोठे चमचे इतकं तेल घेतलं आहे. तेल गरम झालं की यामध्ये पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे टाकायचं आहे. जिरं मोहरी चांगलं आधी फुलू द्यायचं आहे. हवं तर तुम्ही हिंगसुद्धा घालू शकता यामध्ये. आणि त्यानंतर एक मीडियम साईजचा कांदा अगदी बारीक कट करून टाकायचा. कांदा मात्र चांगला गोल्डन रंग येईपर्यंत आहे ना आपल्याला परतवून घ्यायचा आहे. यातला पूर्ण कच्चापणा गेला पाहिजे आणि फोडणीमध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. यामुळे या भाजीची चव अजूनच छान लागते. कांदा चांगला गोल्डन रंग येईपर्यंत मी परतवून घेतला आहे. आता आपण यामध्ये ना पाव चमचा हळद घालायची आहे आणि तयार केलेलं सगळं वाटण यामध्ये टाकायचं. वाटण टाकल्यानंतर मात्र 4-5 मिनिटासाठी मीडियम फ्लेमवर हे सतत ढवळत आपल्याला चांगलं परतवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता असं घट्टसर आपलं हे मिश्रण या ठिकाणी तयार झालेलं आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी टाकून आधी वाटणाचं हे जे पाणी आहे ना ते यामध्ये टाकून घेऊया. तर मग आवश्यकतेनुसार यामध्ये गरम पाणी टाकायचं. तुम्हाला किती घट्ट पातळ आमटी हवी त्यानुसार तुम्ही पाण्याची क्वांटिटी कमी जास्त करू शकता. साधारण मी इथे 3 कप इतकं पाणी ॲड केलेलं आहे. चवीनुसार लगेचच मीठ टाकायचं. सुरुवातीला हाय फ्लेमवर आधी एक उकळी आणून घ्यायची आणि मग गॅसची फ्लेम पूर्णपणे लो करायची आहे. 7-8 मिनिटासाठी मंद आचेवर ही आमटी उकळून घ्यायची आहे. लगेचच यावर झाकण ठेवू नका, नाही तर ही भाजी ओतू जाण्याची शक्यता असते. तर हे बघा मस्त आहे ना, हिला एक उकळी आली. मी गॅस कमी करते आणि उकळून घेते. तर तुम्हीसुद्धा अशी पारंपरिक पद्धतीने खानदेशात केली जाणारी बंग्याची रेसिपी नक्की करून बघा. रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद.